आप सभी को रमजान मुबारक। शुभेच्छुक। कुलपति डॉक्टर P.A. इनामदार यूनिवर्सिटी, अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे, अध्यक्ष मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे, संस्थापक अहुरा बिल्डर्स। रमजान मुबारक। रमजानच्या पवित्र महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद, संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे, चेअरमन रिकव्हरी कमिटी। रमजान मुबारक। शुभेच्छुक सुप्रसिद्ध कव्वाल हाजी सुलतान नाजा पुणे, यूट्यूब चॅनल सुलतान नाजा ऑफिशियल, मोबाईल नंबर 7709552786। मनसेच्या फायर ब्रँड नेत्याने राजीनामा दिल्याने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष मनसेला मोठा झटका बसला आहे। वसंत मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजीनामा दिल्याची माहिती दिली। सर, कृपया मला माफ करा, असे त्याने एका पोस्ट मध्ये लिहिले आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हात जोडून त्यांची माफी मागणारे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत। मोठा निर्णय घेत वसंत मोरे यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदांचा राजीनामा दिला आहे। वसंत मोरे हे गेल्या महिन्यापासून पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा होती। यामध्ये त्यांनी अनेक शंका व्यक्त केल्या। ते आज सकाळी म्हणाले, विशिष्ट मर्यादेपलीकडे त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो। त्यानंतर माझी ना कोणाकडे तक्रार आहे ना कोणाकडून काही अपेक्षा आहे। काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिला। मोरे यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की पक्षाच्या स्थापनेपासून, खरे तर त्यापूर्वीही, पक्षांचे सदस्य म्हणून आणि अन्य पदावर मला दिलेली जबाबदारी आणि कार्यादेश पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। पक्ष संघटनेच्या विकासासाठी मी गेली 18 वर्ष पुणे शहर आणि महाराष्ट्रात सरचिटणीस म्हणून काम करत आहे। मात्र अलीकडे पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पक्षातील घाणेरडे राजकारण आणि माझ्या विरुद्ध केलेले प्रश्नचिन्ह ही मोठी समस्या बनली आहे। पक्षासाठी माझी निष्ठा माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे। त्यामुळे आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे। वसंत मोरे यांच्याशी 2 पक्षांनी संपर्क साधला आहे। स्वतः वसंत मोरे यांनी ही माहिती दिली। काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे। माजी आमदार मोहन जोशींचा फोन आला होता। तसेच उद्धव ठाकरे गटाने सुद्धा त्यांना ऑफर दिली होती, असे ते म्हणाले। मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम आहे। कुणाकडून लढणार हे लवकरच जाहीर करणार।